मंजिरी जा, आज जा आणि झोप. मंजिरी माझ्याशी खरं बोलली की हा तमाशा इथल्या इथे थांबेल. सत्यजित, आणि आई, मी तिला या खोलीच्या बाहेर काढलंय, या घराच्या नाही. तिने इथे बसण्याची काहीच गरज नाही. ती या घरात इतरत्र कुठेही बसू शकते. मंजिरी, तू माझ्या बेडरूम मध्ये जाऊन झोप. आई, मी जा मंजिरी. आई म्हणून या घरात माझी काही किंमत आहे का नाही? का फक्त जगाला दाखवण्यासाठी पाय धरता माझे? मला तुझ्याशी बोलायचं सत्यजित. सत्यजित, मंजिरी जे सांगतेय तिची वकिली करू नकोस आई. मी तिची वकिली करत नाहीये. मी फक्त तुला विचार करायला सांगते. तो करून झालाय माझा. पण तो चुकीचाही असू शकतो ना? नाहीये. हे बघ, मला या घरामध्ये कुठलाही कलह नकोय. मलाही नकोय. पण जोपर्यंत मंजिरी खरं बोलत नाही तोपर्यंत मी हा कलह टाळू शकत नाही. पण मंजिरी जे काही सांगतेय तेच खरं असेल तर? नाहीये. मी स्वतः त्या घरात जाऊन चेक करून पाहिलं. तिच्या मोबाईलला फुल रेंज होती. आई, माणसं खोटं बोलतात, यंत्र खोटं बोलत नाही. पण यंत्र विश्वासावर चालत नाही सत्यजित. माणसं एकमेकांच्या विश्वासावर उभी राहतात. आणि हा विचार कर ना, खरंच तिला काही प्रॉब्लेम आला असेल, लागला नसेल तिचा फोन, ती तिथेच असेल तिच्या मैत्रिणीकडे. हे बघ सत्यजित, मला एवढंच कळतं, आपली मंजिरी साधी आणि सरळ मुलगी. आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. तू समजतोस तसं ती नाही वागू शकणार. तिचा स्वभाव नाही येतो. गौरांग माझ्या समोर एक दिवस उभा राहून हक्काच्या आणि कोर्ट कचेरीच्या गोष्टी करेल असं तरी कुठे वाटलं होतं आई? तू गौरांग आणि मंजिरी यांची तुलना करतोस. मंजिरी जितकी जवळ आहे तितकाच गौरांग जवळ होता. म्हणून गौरांगचा राग तू मंजिरीवर करतोस? राग नाही. इतक्या जवळची माणसं जेव्हा विश्वासाला तडा देतात ना, तेव्हा माणूस रागाच्या पलीकडे जातो. हे बघ, मला तुम्हा नवरा बायकोत पडायचं नाहीये. पण अनुभवाने मला एवढंच शिकवलंय, जेव्हा घरच्या लक्ष्मीला त्रास होतो ना, तो त्रास अख्ख्या घराला भोवतो सत्यजित. मंजिरी, आई, आई, ते नाही म्हणत असले तरी मला त्यांच्या रूम मध्ये जायलाच हवं. नको मंजिरी, जाऊ नकोस आता. आई, पण हे बघ, रात्रीच्या अंधारात न दिसणाऱ्या गोष्टी दिवसाच्या उजेडात दिसायला लागतात, समजायला लागतात. थांब इथेच. आई, पण मी जर नाही ना केले तर? मंजिरी, तू थोडं समजून घे ना बाळा.
आधीच गौरांच्या वागण्यामुळे तो चिडलेला आहे. त्यात ऑफिसचे टेन्शन्स असतील. आपल्याला काही सांगत नाही तो, पण सगळं होईल नीट. आई आई पण त्यांना माझं म्हणणं का नाही पटत आहे? एक बायको म्हणून मी एवढाही विश्वास जर कमवू शकत नसेल. असं नाहीये ग बाळा, असा नको विचार करूस. हे बघ, आता तुला असं वाटतंय, पण उद्या सगळं आपोआप व्यवस्थित झालेलं असेल. पण आई, त्यांना जर असंच वाटत असेल की मी खोटं बोलते, तर सगळं कसं काय नीट होणार? मंजिरी, मी सांगितलं ना, आता विचार करू नकोस. चल बरं, झोपायला चल इकडे. अगं चल. मला नाही झोपायचं. आता हा काय वेडेपणा आहे मंजिरी? नाही आई, मला माहितीये तेही शांतपणे नाही झोपू शकणार. आई, मी खरं सांगते, मी शपथ घेऊन सांगते, हवं तर मी असं काहीच नाही केलं. मी खरंच तुमचा विश्वासघात नाही केलाय. जोपर्यंत ही माझ्याशी खरं बोलत नाही, तोपर्यंत हिना माझ्या नजरेसमोर दिसायचं नाही. मला माहिती नाही माझा फोन का नाही लागला, पण तुम्ही श्वेताला विचारा ना. आम्ही कितीतरी वेळ बरोबर होतो, पण मी तुमचा विश्वासघात नाही केला. मी तुला सांगितलं होतं माझा विश्वास मोडू नकोस, पण तू तो मोडलास. आता तुला माफी नाही. काय ग, तुला फोन बिन आला होता मंजिरीचा? नाही ना रे, नक्की काय झालं ना हेच कळत नाहीये मला. थोडं विचित्रच होतं वागणं. थोडं कसलं, खूपच विचित्र होतं. सत्यजित मुधोळकर या प्रकरणाबद्दल मी जेवढं ऐकून होतं ना, त्याची खात्री पटली मला. तुम्ही या ना. या बसा. काल जे काही झालं ते व्हायला नको होतं. आय एम सॉरी. मला माहिती आहे, सॉरी बोलून तसं काही होत नाही. पण मला कोणीतरी सांगितलंय की आपल्या चुकांची जाणीव होणं आणि ती मान्य करणं जास्त महत्वाचं आहे. ऍक्च्युली एवढंच बोलायचं होतं. येतो मी. एक मिनिट, तुम्ही बसा ना, मी 2 मिनिटात तुमच्यासाठी कॉफी आणते. बसा ना. या बसा. अगं, मी
हे सांगायला फोन केला होता की सत्यजित आले होते इथे. तिकडे म्हणजे तुझ्या घरी कशाला आले होते ते?